Okay, so once again, very warm welcome, very good afternoon to all of you. Yes, welcome once again, Ruturaj, Sanika, Sheetal, Sumit, Tanvi, then Vaibhav, Sumit, Sheetal, Sanika. Okay, चल ठीक आहे. आदित्य वेता, संजीवनी, सुमित. Yes. तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं बघा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. आपण ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन डिस्कस केलं. ओके, दॅट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणा किंवा जस्ट ऑर्बिटल मोमेंटम म्हणा ऑफ द इलेक्ट्रॉन. यालाच तुम्ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बी म्हणू शकता. ओके, याचे 2-3 नाव आहेत. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये लिहून दिलेलं आहे. जरी समजा कशा जरी टाईपचा क्वेश्चन आला तरी पण तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता एखाद्या वेळेस बोर्ड काय करतं माहिती आहे का, क्वेश्चन फिरून विचारतं. कशा टाईपचा तुम्हाला क्वेश्चन विचारतील, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन. मग हे ऑर्बिटल मोमेंटम फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन, तरी पण ऑर्बिटल मोमेंटम फाइंड आउट करायचं. किंवा डायरेक्टली विचारतील ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द ऑर्बिटल मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, तरी पण तुम्हाला हाच क्वेश्चन लिहायचा आहे. म्हणजे एकच आहे. आता या ठिकाणी सांगायचंय काय बघा, ऑर्बिटल मोमेंटम जर अपवर्ड असेल तर अँग्युलर मोमेंटम हा डाऊनवर्ड असतो. आपण डायग्राम मध्येच दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर समजा बघा, एम ऑर्बिटल म्हणजे काय, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल. म्हणजे काय, व्हॉट इज द एल, एल इज द अँग्युलर मोमेंटम. आता या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, या ठिकाणी बघा ऍज ई म्हणजे काय असतो रे, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतो. टू म्हणजे काय, टू म्हणजे टूच असतो. ओके, आणि एमई म्हणजे काय असतं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन असतात. सो दीज टर्म्स आर या ठिकाणी कॉन्स्टंट येणार आहेत. मग या गोष्टी जर कॉन्स्टंट असतील तर आपण या ठिकाणी कॉन्स्टंटला जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल तर आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन घेतो. यस, येस ऑर नो मला सांगा लवकर फास्ट. हे दोघांनी आपण, यस, व्हेरी गुड. ओके, मग तसंच आपण या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन घेतलेला आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि कधी कधी तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचा विचारला जाऊ शकतो माहिती आहे का, प्रूव्ह दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. मग हेच लिहायचं तुम्हाला. यस, कळलंय, सर्वांना कळलं असेल. येस ऑर नो सांगा मला. याच्यामध्ये काही डाऊट आहे का, काय याला एकदा थोडक्यामध्ये रिपीट करायचंय. यस, येस सर. अरे काय यस सर, रिपीट करायचं यस सर का काय, समजलंय? समजलंय सर. ओके ओके, असं सांगा ना मग. हा चला ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. याचा समजा वेक्टर फॉर्म जर मांडायचा म्हणलं तर वेक्टर फॉर्म वगैरे तुम्हाला येणार नाही, तो नीटचा कन्सेप्ट आहे. ओके, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की जर समजा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला ऑर्बिटल मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम याची डायरेक्शन कशी असते, तर याची डायरेक्शन अपोजिट असते. जर समजा ऑर्बिटल मोमेंटम अपवर्ड असेल तर अँग्युलर मोमेंटम डाऊनवर्ड असतं, आणि अँग्युलर मोमेंटम अपवर्ड असेल तर ऑर्बिटल मोमेंट काय असतं, डाऊनवर्ड असतं. ओके, सो याच्यानंतर एक 2 मार्काचा खूप इझी वाला क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. सो राईट ऑन द क्वेश्चन, what is gyromagnetic ratio? So write down what is gyromagnetic ratio. Magnetic ratio. आता गायरोमॅग्नेटिक रेशिओ काय असतो हे आपल्याला डिस्कस करायचंय आणि एकदम इझी आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यार हे गायरोमॅग्नेटिक रेशिओ काय भानगड आहे. ओके, एकदम सिंपल सी भानगड आहे. बघा या ठिकाणी आता हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय ना, ऑर्बिटल मोमेंटम दॅट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन एम ऑर्ब इक्वल्स टू ई अपॉन 2me इंटू एल आहे. हा सर, मग याच्यामध्ये जो कॉन्स्टंट आहे ई अपॉन 2me, क्या बात कर रहे हैं सर, अरे यही तो बात कर रहा हूं मैं. बघा ई अपॉन 2me जो कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटलाच आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे गायरोमॅग्नेटिक रेशिओ. यस, मग व्हॉट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ बघा, आपल्याला एक इक्वेशन माहित आहे, ते इक्वेशन मी ऍज इट इज इथं खाली येतो. कोणतं इक्वेशन आहे, ओके चला ठीक आहे, कोणतं इक्वेशन आहे बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल्स टू काय येणार आहे, ई अपॉन 2me येणार आहे, इंटू या ठिकाणी काय येणार आहे, एल येणार आहे. यस, दिस इज द इक्वेशन वी स्टडीड इन द लास्ट लेक्चर. बरोबर आहे, येस ऑर नो? तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय, यस व्हेरी गुड. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा,
E अपॉन 2me, E अपॉन 2me. जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, हा L इकडे मल्टिप्लिकेशनला आहे. जर समजा मी याला इकडे शिफ्ट केलं तर कुठे जाईल, तो डिवायडेशनला जाईल. ऑफकोर्स जाणार आहे सर डिवायडेशनला. मग या ठिकाणी बघा m ऑर्बिटल अपॉन काय येणार आहे, L येणार आहे. म्हणजे तुम्ही याची डेफिनेशन दोन पद्धतीने म्हणू शकता. आता ही E अपॉन 2me ला आपण गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणू शकता, आणि m ऑर्बिटल दॅट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन अँग्युलर मोमेंटम, याला पण तुम्ही काय म्हणू शकता, यस काय म्हणू शकता, गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणू शकता. यस आदित्य, व्हॉट इज युअर डाऊट? यस आदित्य पवार हॅज रेज्ड हँड. यस आदित्य, व्हॉट इज युअर डाऊट? तर ते चुकून झालं. अरे मी म्हणलं की आवाज येत नाही काय? चला ठीक आहे, समजलं सर्वांना व्हॉट इज द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ओके, हात खाली घे, हात दुखन ना तुझा. चला ठीक आहे, आता याची डेफिनेशन कशी बनवणार बघा. E अपॉन 2me ला पण तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणाल, आणि m ऑर्बिटल अपॉन L ला पण तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशिओ म्हणाल. ओके, सो यालाच मी काय म्हणतोय, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. आणि आपल्याला फक्त याची काय करायची आहे, डेफिनेशन लिहायची आहे. सो गायरोमॅग्नेटिक रेशिओची डेफिनेशन काय येणार आहे, यस काय येणार आहे, मी असं लिहू शकतो का बघा, इट इज द रेशिओ ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज द m ऑर अपॉन L. यस असं लिहू शकतो डेफिनेशन मध्ये मी, यस और नो मला सांगा. फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेफिनेशन बनवायची आहे, अशी आपल्याला बनवता येईल का डेफिनेशन? कशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं m ऑर्बिटल अपॉन L आहे, म्हणजे काय आहे, इट इज द रेशिओ ऑफ, कुणाचा रेशिओ आहे, m ऑर्बिटल म्हणजे काय, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन टू द L म्हणजे काय, अँग्युलर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बघा, व्हॉट इज द डेफिनेशन, द रेशिओ ऑफ, write down the ratio of orbital magnetic momentum, the ratio of orbital magnetic moment of electron to, किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉन तुम्ही नंतर लिहू शकता. ओके, द रेशिओ ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन to angular moment of electron, angular momentum of electron. Okay, is called as the, याला काय म्हणायचं, is called as the gyromagnetic ratio, is called as the gyromagnetic ratio. या सर्वांना डेफिनेशन समजली का, मला सांगा बरं yes or no म्हणून. Yes, what is the gyromagnetic ratio of the electron? Definition समजली का? Yes or no? Fast लवकर सांग मला जरा. Yes, sir. ओके, आता गायरोमॅग्नेटिक जो रेशिओ असतो तो कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू आपण न्यूमरिकल मध्ये बघणार आहोत सॉल्व्ह करताना. आणि एकदम इझी आहे बघा, ई ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. ई म्हणजे काय असतो, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असतो. एमई म्हणजे काय असतं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन असतं. याच्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहेत आणि याचं डिवायडेशन करायचंय. वी गेट द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ओके, आणि गायरोमॅग्नेटिक रेशिओची व्हॅल्यू किती असते, काही नाही, ती तुम्हाला दिलेली असते. कारण की क्वेश्चन पेपर मध्ये पूर्ण जेवढी सारी फिजिकल कॉन्स्टंट आहे त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ओके, आता याच्यानंतर एक छोटासा क्वेश्चन आहे, तो आपल्याला बघायचा आहे, बोर मॅग्नेटोन. आता बोर मॅग्नेटोन काय असतो हे आपल्याला बघायचंय. ओके, डेफिनेशन सर्वांनी लिहून घेतलेली असेल आय होप. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनला बोर मॅग्नेटोन, राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. बोर मॅग्नेटोन काय असतं आपल्याला बघायचंय. डिराइव्ह द क्वांटिटी फॉर बोर मॅग्नेटोन. ओके, राईट डाऊन क्वेश्चन. derive the quantity for बोर मॅग्नेटोन. आता बोर मॅग्नेटोन काय असतं, बोर मॅग्नेटोन बी एक कॉन्स्टंट असतो, आणि तो काय कॉन्स्टंट असतो आता आपल्याला बघायचंय. मला एक गोष्ट सांगा रे, ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आपण आताच बघितला,
क्या बात है सर, अभी मैंने देखा है, अरे वही मुझे बताओ. ओके, काय येणार आहे बघा, द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय, किंवा असं लिहू शकतो मी. ओके, ठीक आहे. द ऑर्बिटल magnetic moment, the orbital magnetic moment of electron is given by, okay, is given by काय येणार आहे फॉर्म्युला आताच बघितला, m ऑर्ब इक्वल्स टू काय येणार आहे, यस काय येणार राजांनो, E अपॉन 2me इंटू आपण काय घेतलं होतं, L घेतलं होतं. दॅट इज द आपण काय लिहिलं याला अँग्युलर मोमेंटम म्हणलं होतं. ओके, सो हा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे सर? यस सर, सर्वांना माहित आहे, आताच आपण बघितलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगा, अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट, ओके, बट अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट L इक्वल्स टू NH अपॉन 2 लिहू शकतो का मी? दिस इज अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट. आता हे तुम्हाला सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने लिहायचंय. ओके, फक्त मी आता वरच्यावर सगळं सांगत आहे, नोट्स मध्ये खूप डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, कसं लिहायला पाहिजे, काही नाही, कसं प्रेझेंटेशन असायला पाहिजे एक्झाम मध्ये. यस, येते लक्षामध्ये? Yes, sir. ओके, मग L ला मी NH अपॉन 2 लिहू शकतो का तन्वी? दिस इज अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट. ओके, मग L च्या जागी NH अपॉन 2 करा, तर काय येईल मग, m ऑर्बिटल, that is the orbital moment of electron equals to E अपॉन काय येणार आहे 2me into L च्या जागी काय पुटअप करतोय, NH अपॉन 2 पुटअप करतोय. ओके, तर या ठिकाणी मग याचं मल्टिप्लिकेशन करा, तर काय येणार आहे ENH अपॉन काय येणार आहे 2 into 2 4 पाय into me येणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा आपलं फायनल फॉर्म्युला आलेला आहे ENH अपॉन 4 pi into me येणार आहे. सो दिस इज द ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये एक जो कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये मला सांगा कोणकोणत्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत रे? H म्हणजे काय असतो, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. E म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, 4 pi कॉन्स्टंट आहे, me म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे. ओके, तर या ठिकाणी बघा EH अपॉन 4 pi into me ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आणि या कॉन्स्टंटलाच काय म्हणायचं, बोर मॅग्नेटोन म्हणायचं. याला कॉन्स्टंटला काय म्हणायचं, बोर मॅग्नेटोन म्हणायचं. यस, लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार आहे, ऑर्बिटल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार आहे, बोर मॅग्नेटोन इनटू या ठिकाणी काय येणार आहे, N येणार आहे. आणि N म्हणजे काय असतं सर्वांना माहित आहे, नंबर ऑफ ऑर्बिट असतं. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो, ओके, आता हे काही तुमच्या पुस्तकात वगैरे सांगितलेलं नाहीये, बट ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ऑर्बिट म्हणू शकतो आपण. जर समजा आपण नंबर ऑफ ऑर्बिट वाढवले तर या ठिकाणी ऑर्बिटल मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन वाढतं. येस, येते लक्षामध्ये तुमच्या? Yes, sir. ओके, आणि बोर मॅग्नेटोनला आपण काय करतो, इन शॉर्ट मध्ये आपण B.M. लिहितो. ओके, म्हणजे ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल्स टू काय येणार आहे, बोर मॅग्नेटोन इनटू या ठिकाणी N येणार आहे. यस, N इज द नंबर ऑफ द ऑर्बिट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बोर मॅग्नेटोन. काहीच केलं नाही आपण काय केलं रे, काहीच केलं नाही. आपण ऑर्बिटल मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल्स टू E अपॉन 2 into me into L घेतलेला आहे, आणि L इक्वल्स टू NH अपॉन 2 घेतलेला आहे. दिस इज अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्ट्युलेट. L च्या जागी L ची व्हॅल्यू पुटअप केली, कॅन्सल केल्या काही गोष्टी कॅन्सल झाल्यात का, नाही, काहीच गोष्टी कॅन्सल झाल्या नाहीत. मग ENH अपॉन 4 pi me झालेले आहे. ओके, त्याच्यानंतर N हा कॉन्स्टंट नसतो, मग EH अपॉन 4 pi me हा कॉन्स्टंट असतो. यालाच नाव दिलेलं आहे बोर मॅग्नेटोन म्हणून नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, बोर मॅग्नेटोन नाव दिलेलं आहे. एकदा रिपीट हे जे शब्द आहेत ना उच्चारायचे माझ्यासोबत. याला काय म्हणायचं, बोर मॅग्नेटोन. काय म्हणायचं, बोर मॅग्नेटोन. काय म्हणायचं, बोर मॅग्नेटोन म्हणायचं. यस, विषय संपला. ओके, विषय गंभीर आहे, आपला विषय संपलेला आहे. तर या ठिकाणी आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. उद्या आपला हा चॅप्टर लिटरली एंड होणार आहे. इतका छोटा चॅप्टर आहे. ओके, याच्यानंतर फक्त 2च डेरिव्हेशन आहेत, आणि ते 2 डेरिव्हेशन काय आहेत, त्याच्यामध्ये 2 डेफिनेशन आहेत आणि एक छोटस डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन आपल्याला बघायचंय. ठीक आहे, उद्या आपला हा चॅप्टर एंड होऊन जाईल. चला, या ठिकाणी आपण थांबूत आणि उद्या 2 वाजता जॉईन करा. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू.